शिवाजी महाराज की मंच उपस्थित सर्व मान्यवर साहेबांनी विमानाचा उतरलेला एअरपोर्टला मुख्यमंत्री महोदयांचं विमान उतरलेलं आहे. मला तिथे जायचं मला स्वागत करावं लागेल, त्यामुळे वेळ खूप कमी आहे. सगळ्यांची माफी मागतो. सर्व मान्यवर माझ्यासमोर बसलेले सर्व बंधू आपण शिरीष भाऊंचा पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. शिरीष भाऊंनी पक्षामध्ये बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती, पण काही योग येत नव्हता, काही जमत नव्हतं. पण आज गेल्या 2-3 दिवसापासून मी बोलतो, राहुल दादांचं माझं बोलणं झालं आणि आज तो दिवस आलेला आहे. आज खरं म्हणजे हा कार्यक्रम मोठ्या मैदानामध्ये पाहिजे होता आणि आपल्याकडेच पाहिजे होता, चांदवडला. त्याची मजा काही आपल्याला मोठी वेगळीच होती. पण आज मुख्यमंत्री येत आहेत, खूप कार्यक्रम या ठिकाणी शहरामध्ये आहेत. कुंभमेळ्याच्या निमित्ताने वेळ आता कमी आहे, निवडणुका घोषित झालेल्या आहेत. त्यामुळे आता निवडणुकीवर ज्यावेळेला येऊ त्यावेळेला मोठी सभा होईल, त्यावेळेला निश्चित आपण एकमेकांशी संवाद साधून बोलू. पण आज शिरीष भाऊ आहेत आणि त्यांच्याबरोबर अनेक माध्यम नेते आपल्या भागातले, सहकार क्षेत्रातले, राजकारणातले आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि सर्वांनी पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. त्यामध्ये विशेष करून शिरीष भाऊ बरोबर आहेच, त्याबरोबर अनेक नाव कोणाकोणाचे नाव घेऊन या ठिकाणी. पण शहरामध्ये सुद्धा प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते पक्षांचे त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केला आहे. गुरुजी बक्का हे अनेक दिवसापासून आपल्याला माहित आहे, त्या नगरसेवक आहेत, उपमहापौर आलेले आहेत, महानगरपालिके नाशिकचे, त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. माजी नगरसेविका नंदिनीताई बोडके, माजी नगरसेविका विलासवासी विमलताई पाटील यांचे चिरंजीव नरेश पाटील, नीलम पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. आमचे प्रतिष्ठित व्यापारी गौरव अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते कापूर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजी दादा बस्ते, अजून प्रमुख आहेत बाबा पाचोडकर, सरपंच, अनेक सहकार क्षेत्रातले प्रमुख पदाधिकारी आहेत. या सगळ्यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आपण सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो. आजपासून आपण भाजपवासी झालेला आहात. शिरीष भाऊ, जरा तुम्ही अनेक दिवसापासून काँग्रेसमध्ये जाता, आपण दुसऱ्या पक्षात गेले नाही ना, एकच पक्ष आणि शरद पवार साहेबांचे करते तर काँग्रेसकडे आले. पण आता हा प्रवेश तुमचा शेवटचा, आता प्रवेश करायचा तर सगळ्यांचा, कारण आपण मुख्य प्रवाहामध्ये आलेला आहात. आता बाकी पक्ष त्याचं अस्तित्व वगैरे मी काही बोलत नाही. शरद पवारचं काय अनुपात त्यांचं काय किंवा आता काँग्रेस नसल्यासारखीच आहे, कारण नेतृत्व ही काँग्रेस परिस्थिती आहे आणि म्हणून त्याच्याबद्दल जास्त काही बोलणार नाही. पण आता तुम्ही मुख्य प्रवाहामध्ये आला आहात. आपल्याला माहिती आहे देशामध्ये सर्वाधिक आमदार असतील, सर्वाधिक खासदार असतील आणि सर्वाधिक जगामध्ये कुठल्या पक्षाचे सदस्य आहेत, भारतीय जनता पक्षाचे आहेत. मोदीजींच्या नेतृत्वात आज देश किती पुढे झालेला आहे याची कल्पना आहे. कशा पद्धतीने प्रगती होते, सगळ्या क्षेत्रामध्ये आपण किती पुढे झालेलो आहोत. मोदीजी 11 वर्षापूर्वी पंतप्रधान झाले त्यावेळेला आपण 11व्या नंबरवर होतो, आज आपण 4थ्या नंबरवर 5व्या नंबरवर आलेलो आहोत. आपली अर्थव्यवस्था सुधारलेली आहे, अतिशय वेगाने आपली ढोलढोल चाललेली आणि सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही आपली सगळे तर बघताय. त्या 10 वर्षामध्ये कशी परिस्थिती झाली शिक्षणाच्या बाबतीमध्ये, रेल्वे कशा सुपरफास्ट निघालेल्या आहेत, विमानं कशा आता पळायला लागलेली आहेत, सगळ्या जिल्ह्यामध्ये विमानतळ होत आहेत, इंडस्ट्रीज किती वेळाने वाढायला लागलेली आहे. आणि म्हणून मोदींच्या नेतृत्वाखाली सगळ्या ठिकाणी विशेष करून पाकिस्तान सारखं छोटंसं राष्ट्र, बांगलादेश सारखं छोटंसं राष्ट्र आपल्याला जेव्हा तेव्हा दम भरायचं, चायना तिकडून आपल्या वाटेला जायचं, बॉर्डर बस्ती करायचं. पण आज मोदींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे. आपल्याला याची कल्पना आहे. पाकिस्तानने पूर्वी नुसतं बॉम्बस्फोट केला तरी आम्ही युरोपकडे पाय पडत जायचो, अमेरिकेकडे पाय पडत जायचो. पण आज ती परिस्थिती राहिलेली आहे. आज इतका जेव्हा पत्थरच्या त्या ठिकाणी आहे
आणि म्हणून मला असं वाटतं की एका सक्षम हातामध्ये त्या देशाचं नेतृत्व आपण सोपवलेलं आहे. आणि म्हणून देशामध्ये मोदी असतील, राज्यामध्ये आता देवेंद्रजी आहेत. आपल्याला देवेंद्रजीबद्दल मी काही फार सांगावं असा कुठलाही विषय नाहीये. मला वाटतं अतिशय बुद्धिवान, अतिशय दूरदर्शी म्हणा असलेला माणूस हा आपल्या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे. मला वाटतं देवेंद्रजी त्या नेतृत्वाखाली आता वर्षभरामध्ये जी घोडदौड चाललेली, मागच्या काळामध्ये एकदाची मुख्यमंत्री होते, आम्ही सत्तेवर सगळे होतो आणि इतक्या वेगाने आपण आता पुढे चाललेलो आहोत. त्यामुळे मला असं वाटतं अशा मुख्य प्रवाहामध्येच आपण आलं पाहिजे. प्रवाहाच्या विरोधात वाहून चालत नाही, नुसते हातपाय हलून दुखायला लागतात तर थोडी बुडावं लागतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण अतिशय चांगला निर्णय आज या ठिकाणी घेतलेला आहे. राहुल आमदार आहेत आमचे कुठे हा तर तिसरी मध्ये त्या ठिकाणी आहे. आपण त्या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. दादा तर अतिशय सिनियर आहे. मला वाटतं अनेक निवडणुका आपण लढलेला आहात. आपण 2 वेळा मला वाटतं आमदार होतात. आपण कुठल्या विकासाठी होता 99 त्यावेळेला मी पण होतो. मी 95 पासून आमदार आहे. मी सतत 7 वेळा निवडून आलेलो आहे. त्यावेळेला दादा माझ्या सोबतच त्यावेळेला होते. पण तुम्ही निवडणुका खूप लढल्या मला वाटतं ना. किती 7 8 म्हणजे मलाही सिनियर आहे. आता झालं एवढं मी फक्त निवडून आलो प्रत्येक वेळेला. दादा 2 वेळेला निवडून आलेले आहे, काही हरकत नाही. पण आता निश्चित दादा यांच्या सोबत आहेत. आपण सगळेजण मिळून नवे कार्यकर्ते असतील, जुने कार्यकर्ते, आपल्याकडे कुठे भेदभाव राहणार नाही. एकदा तुम्ही भाजपमध्ये आला की म्हणजे मग तुम्ही सगळे एकत्र होतात. म्हणजे पाणी रे पाणी केसाच्या आपल्याकडे बोलतात आपण गाणं, जिसमें मिला तो उसके जैसा. तुम्ही भाजपावशी झालेला आहात. आता कुठेही काही आपल्याला गरज नाही. आपण सगळे जण मिळून आपल्या भागाचा विकास कसा होईल, आपल्या तालुक्याचा मतदारसंघाचा विकास कसा होईल, आपल्या जिल्ह्याचा विकास कसा होईल, यासाठी सगळ्यांनी आपण प्रयत्न करायचे आहेत. दादांनी सांगितल्या तुम्ही वैयक्तिक कामं घेऊन येणार नाही. वैयक्तिक असलेली कार्यकर्त्याची कामं असतात, ती करावी लागतात, बोलावं लागतं, प्रयत्न करावे लागतात. निश्चित आम्ही त्या बाबतीमध्ये कुठेही कमी पडणार नाही. राहुल दादा आपण दोघं हातात हात घालून, कारण तुम्ही त्या ठिकाणी आमदार राहिलेला आहात, तुम्ही त्या बरोबरीचेच आहात. त्यामुळे मला असं वाटतं 2 जण या ठिकाणी आमदार घालून ताकदीवान पण आहेत. सगळेजण मिळून आपण काम करूया. कुठेही आपल्याला तक्रारीला वाव राहणार नाही. कुठे तक्रारी वाव राहणार नाही की बाबा जुन्या लोकांना न्याय मिळतंय, आम्हाला हे करतायत, आम्हाला टावलतायत, आमची कामं होत नाही का, आम्हाला निधी मिळत नाही, असं कुठेही होणार नाही. आणि म्हणून आपण निश्चित राहा. आज आपण भारतीय जनता पक्षामध्ये आलेला पुन्हा आपलं सर्वत्र या ठिकाणी मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आपल्याला शुभेच्छा देतो. साहेबांची गाडी तिकडून निघालेली आहे. मला जाणं फार आवश्यक आहे. आता इथून सगळे टक्कर मैदानावर खूप आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे. मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री व शिंदे साहेब पण त्या ठिकाणी आहे. 7-8-10 मंत्री आहेत. पण खूप मोठा कार्यक्रम आपण कुंभमेळ्याच्या निमित्ताने केलेला आहे. सर्वांना आग्रह की आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. पुन्हा आपल्या सगळ्यांचे दादा मनापासून सगळ्यांचे सहकार्यांचे प्रमुख लोक आहेत त्याच्या नावावर आपण घेता आले नाही. आपलं सर्वांचं पुन्हा या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय भारत.